विधान परिषदेतही आज अंतरिम अर्थसंकल्पावरच्या चर्चेला सुरुवात झाली। राज्य सरकार घोषणा करतं मात्र त्यांची अंमलबजावणी करत नाही असा आरोप विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी चर्चेत केला। राज्याचं स्थूल उत्पन्न जास्त असून सुद्धा भांडवली खर्च घटत चालला आहे अशी टीका विधान परिषदेत विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी चर्चेला सुरुवात करताना केली। पायाभूत सुविधांचा अभाव आणि आर्थिक बेशिस्तीमुळे गुंतवणुकीमधलं मुंबईचं आघाडीचं स्थान घसरत चाललं आहे अशी खंत तावडे यांनी यावेळी व्यक्त केली। कृषी योजनेला 10,000 कोटी देऊ, दिसतात 95 कोटी, म्हणजे केवळ घोषणा करायच्या, केलेल्या घोषणा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद नाही। कारण आतापर्यंत सुमारे 4,40,000 कोटीच्या वर कर्ज काढलं आणि त्यातलं काही परत केल्यानंतर जवळजवळ 3,04,65 कोटीपर्यंत कर्ज आजही डोक्यावर आहे। आणि त्यामुळे या सरकारने येणाऱ्या प्रत्येक नवीन मुलाच्या डोक्यावर 27,000 रुपयाचं कर्ज ठेवलेलं आहे आणि आता आपलं राज्य हे डेट ट्रॅपमध्ये अडकलं आहे। कर्ज फेडायला पुन्हा कर्ज काढावं लागतं, अशी दुर्दैवी स्थिती या राज्याची आलेली आहे। राज्य सरकारनं भ्रष्टाचारावर नियंत्रण आणलं तर वित्तीय तूट कमी होईल आणि राज्यात आर्थिक शिस्त लागेल असं मत त्यांनी व्यक्त केलं। राज्यात झालेल्या अनेक घोटाळ्यांचे दाखले देत महाराष्ट्र सर्वात महागडं राज्य असल्याचं त्यांनी सांगितलं।